पहिला चेंडू आणि सुंदर असा कव्हरच्या दिशेने टोलवलेला आणि सुंदर असा फटका निखिल बडेकर याच्यावरती पाहूया आणि चौकार. पहिला बॉल आणि या ठिकाणी चौकारने सुरुवात केलेली आहे निखिल बडेकर. पुढचा चेंडू श्रीकांत महाराज सुंदर असा डीप लॉंग ऑनच्या दिशेने षटकार. सुंदर असा गगनचुंबी षटकार मारलेला आहे निखिल बडेकर. पहिल्या मॅच मध्ये त्यांच्याच वडिलांनी त्यांना 0 वरती बाद केलं होतं. तोच मनामध्ये निश्चय ठेवून अतिशय महत्वाची कामगिरी करतायत निखिल बडेकर. पहिल्या बॉलामध्ये चौकार, दुसऱ्या बॉलामध्ये षटकार. संघाची धावसंख्या पोहोचवली 10. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु महाराजांचा बॉल स्विंग होऊन कीपरच्या हातामध्ये. अतिशय सुंदर असा परफ्यूम बॉल आणि सुंदर असा बॉल. पुन्हा एकदा निखिल यांना काही समजलेलं नाही. डॉट स्वरूपाचा हा चेंडू. श्रीकांत महाराजांनी आपला कमबॅक. पुन्हा एकदा सुंदर असा लॉंग ऑनच्या दिशेने चौकार. फिल्डरला कुठलाही हालचाल करण्याचा प्रयत्न देखील नाही. निखिल बडेकर थोडेसे इंजर्ड आहेत, तरी देखील संघासाठी अतिशय महत्वाची कामगिरी करतायत. श्रीकांत महाराज पुढचा चेंडू टाकत आहे. त्वरित सामना चालू करायचा आहे. काय पुढचा चेंडू खेळतोय निखिल टू महाराज आणि सुंदर असा हेलिकॉप्टरचा शॉट आणि याच्यावरती चौकार. क्वालिटी हेलिकॉप्टर शॉट साठी प्रसिद्ध निखिल बडेकर. संघाची धावसंख्या 1 ओव्हर 1 षटकानंतर 18. वैयक्तिक 18 धावांवरती खेळतायत निखिल बडेकर. सुंदर अशी बॅटिंगचं प्रदर्शन. दिवे पंचक्रोशी मध्ये हेलिकॉप्टर शॉट साठी ज्यांचं आवर्जून नाव घेतलं जातं ते निखिल बडेकर. त्यांनी त्यांचं या ठिकाणी कला कौशल्य या ठिकाणी दाखवलेलं. संघाची पुढची ओव्हर टाकत आहेत लाला. अतिशय नामांकित एकेकाळी जाधववाडी संघासाठी अतिशय महत्वाची कामगिरी करणारे जाधववाडी दिवे पंचक्रोशी मध्ये नाव कमवलेलं लाला नितीन आबा जाधव महत्वपूर्ण पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना सामना करताय त्यांचा निखिल झेंडे. नितीन आबा वर्सेस निखिल झेंडे. अतिशय सुंदर ब्लॉक हॉल मध्ये बॉल टाकलेला निखिलने त्याचं देखील या ठिकाणी समर्थन करून सुंदर असा प्लेड. यालाच म्हणतात नामांकित अनुभवी बॉलर नितीन आबा. चला पुढचा चेंडू नितीन आबा खेळतोय निखिल आणि सुंदर असा एक्स्ट्रा कव्हर च्या दिशेने आणि याच्यावरती 4 धावा. 4 धावांवरती समाधान मानावं लागतंय निखिलला. पहिला बॉल त्या बॉलचा सन्मान केला, परंतु पुढच्या बॉलला निखिलने त्याचं रुद्र रूप दाखवलं आणि बॉर्डर लाईनच्या दिशेने चौकार. संघाची धावसंख्या पोहोचली बिनबाद 22. संघाचं दुसरं षटक चालू आहे. नितीन आबा जाधव पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात, फाईन लेगच्या दिशेने मारण्याच्या प्रयत्नात निखिल चकलेले. स्लो रन बॉल टाकून आबांनी त्यांना चकवलं. डॉट बॉल स्वरूपाचा बॉल. पुढचा चेंडू नितीन आबा टू निखिल. अतिशय सुंदर बॅकफुटवर जाऊन मारलेला पॉइंट कव्हर पॉइंटच्या दिशेने.
याच्यावरती एक धाव, एका धावावरती समाधान मानावं लागलं निखिलला. एका धावानंतर संघाची धाव संख्या पोहोचते ती 23. एक 0 रन डॉट बॉल. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक टाकत आहेत नितीन आबा बडेकर त्यांना आणि उत्तुंग असा मारण्याच्या प्रयत्नात, परंतु थोडासा स्विंग होऊन बॉल किपरच्या हातामध्ये. निखिल बडेकरला काही समजलेलं नाही. अतिशय महत्वपूर्ण षटक टाकत आहेत ते नितीन आबा. पॉवर प्लेचं षटक आणि पुन्हा एकदा निखिल बडेकरला काही समजलेलं आणि मिस अंडरस्टँडिंग. कुठल्याही प्रकारचं कव्हर करण्यासाठी फिल्डर उपलब्ध नसल्यामुळे थ्रो करू नाही शकले, त्याच्यामुळे महत्वपूर्ण विकेट गमावली. सुंदर अशी ओव्हर टाकले नितीन आबा उर्फ लाला. फिल्डिंग मध्ये थोडीशी मिसअंडरस्टँडिंग झाल्यामुळं या ठिकाणी विकेट मिळू शकली नाही त्यांना. निखिल बडेकरला काही समजलं नव्हतं. चला संघाची धाव संख्या 2 ओव्हर नंतर 23. संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक टाकत आहे सचिन काळे. 2 षटकानंतर पॉवर प्ले समाप्त. पुढचा चेंडू टाकतोय वैयक्तिक पहिलं षटक सचिन काळे, खेळतोय निखिल झेंडे आणि सुंदर असा उत्तुंग असा फटका मारलेला परंतु फसलेले आणि याच्यावरती झेल होत होता, लेकिन झेल पण सुटलेला आणि सुंदर असा या ठिकाणी थ्रो करून परंतु काही यश नाही. पहिल्या चेंडूमध्ये सचिनने निखिलला फसवलं होतं परंतु त्यांनीच कॅच सोडून या ठिकाणी अतिशय खराब प्रदर्शन दाखवलेलं. आताच 2 धावा. सुंदर असं बॉलिंगचं प्रदर्शन करतोय. रनअप भरपूर घेतलाय शोएब अख्तर सारखा, परंतु बॉल टाकतोय एकदम स्लोअर वन आणि पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात निखिल चकलेले परंतु ऋषिकेश काळेंनी कॅच झेललेला टिपलेला. सचिनला त्याच्या या डावामध्ये यश. निखिल झेंडेला काही समजलं नाही आणि हाताने विकेट घालवली. सचिन काळे देखील या संघामध्ये ऑलराऊंडरचं काम करतायत. उत्कृष्ट असे फिल्डर, उत्कृष्ट अशी बॉलिंगचं प्रदर्शन करतायत, त्याचप्रमाणे बॅटिंगचं देखील प्रदर्शन करतात सचिन काळे. चला निखिल झेंडेच्या नंतर त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेत प्रदीप सतपळे, दिवे पंचक्रोशीचे नामांकित बॅट्समन, बॉलर, ऑलराऊंडर, ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये वैयक्तिक आपली हाफ सेंचुरी पूर्ण करून लोकांचं प्रेक्षकांचं मन जिंकलेले प्रदीप सतपळे खेळतायत ते सचिनचा चेंडू आणि सुंदर असा कव्हर पॉइंटच्या दिशेने मारलेला आणि उत्कृष्ट असा झेल टिपलेला योगेश बाप्पू काळे. प्रदीप सतपळे निराश होऊन हताश होऊन परत पॅव्हलियन मध्ये परतावं लागत आहे. सुंदर असा फटका घेतला होता परंतु सचिनच्या जाळ्यामध्ये अडकलेले अगदी जिगरी मित्र, परंतु या ठिकाणी खेळामध्ये त्यांना पराजित केलेलं. सचिन काळे सुंदर असं बॉलिंगचं प्रदर्शन करत आहेत. ज्या पद्धतीने फिल्डिंग रचली आहे त्या पद्धतीने बॉल टाकून बॅट्समनला जाळ्यामध्ये पकडत आहेत. प्रदीप सतपळे अतिशय निराश हताश होऊन पॅव्हलियन मध्ये वापस. प्रदीप सतपळेची जागा भरून घेण्यासाठी आलेले आहेत न्यू बॅट्समन अनिकेत काळे. सुंदर असं सचिन काळे यांचं बॉलिंगचं प्रदर्शन. ऋषिकेश काळे मूर्ती रहान पण कीर्ती अतिशय महान. ऋषिकेश काळे यांची
बॉलरला चेअरअप करून कशा पद्धतीने बॉल सोडायचा याची मार्गदर्शन करताय सचिन काळे. पुढचा चेंडू खेळतोय आणि पुन्हा एकदा उत्तुंग मारण्याच्या प्रयत्नात आणि मिस हिट आणि हॅट्रिकचे मानकरी ठरले सचिन काळे. सचिन काळे, आपली जरी हॅट्रिक झाली असेल तरी आपल्याला कुठल्याही प्रकारचं बक्षीस नाहीये, याची तुम्ही खंत समजून घेऊ नका. आनंद व्यक्त करा, आपल्याला बक्षीस नाही परंतु आनंद खूप मोठा आहे. आपण या ठिकाणी हॅट्रिक मिळवली आहे. श्रीराम क्रिकेट क्लब साठी अतिशय महत्वपूर्ण कामगिरी आपण केलेली आहे. मंगेश भाडळे, याचं नाव काय होतं? अनिकेत काळे ना. अनिकेत काळे 0 रनावर आउट झालेले आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत मंगेश भाडळे. जानता राजा क्रिकेट क्लबचे नामांकित बॅट्समन मंगेश पप्पू भाडळे स्ट्राईकला खेळत आहेत. सचिनचा पुढचा चेंडू खेळत आहेत ते मंगेश भाडळे. आणि पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात आणि सुंदर अशी 4थी विकेट. ज्या अतिशय सुंदर अशी बॉलिंगचं प्रदर्शन करतोय तो सचिन. एका ओव्हरमध्ये 4 विकेट आणि जानता राजा क्रिकेट क्लबला गळती लागलेली. बॅक टू बॅक विकेट्स. मला असं वाटतंय आता राहुल द्रविड सारखा एखादा बिताड म्हणून खेळाडू पाठवावा लागतोय. संघाची धावसंख्या पोहोचली 25. जाग्यावरच धावसंख्या स्तब्ध झालेली आहे. सचिनच्या ओव्हरमध्ये विकेट 4 विकेट झालेले आहेत आणि 4ही विकेटचे मानकरी ठरलेत सचिन काळे. न्यू बॅट्समन अमर गायकवाड. पाहूया आता आपल्या संघासाठी ते काय करतायत. पुढचा चेंडू सचिनचा अमरने अतिशय सुंदर असा मारलेला स्ट्रेट ड्राईव्ह. याच्यावरती काय होते पाहूया आणि याच्यावरती 1 धाव आणि 1 धावेवरती समाधान मानावं लागतंय अमरला. सुंदर अशी ओव्हरचं प्रदर्शन केलेलं आहे सचिननं. त्याला मॅच संपल्यानंतर संघ मालकाकडनं कॅप्टनकडनं वैयक्तिक पारितोषिक देण्यात येणार आहे. ओव्हरची समाप्ती 3 षटकानंतर संघाची धावसंख्या 26. सचिनच्या ओव्हरमध्ये स्कोअरबोर्ड पूर्णपणे थांबलेला. सुंदर असं बॉलिंगचं प्रदर्शन केलं सचिननं. पुढचं वैयक्तिक दुसरं संघाचं 4थं षटक टाकत आहेत नितीन आबा. त्यांना सामना करतात अमर. सुंदर असा ब्लॉक बॉलच्या दिशेने बॉल आणि प्लेड. त्याच पद्धतीने बॉलचा सन्मान करून प्लेड करून निर्धाव चेंडू घ्या. शिवप्रेमी पॉरोडचे कॅप्टन आयकॉन खेळाडू पुढचा चेंडू टाकतात नितीन आबा. त्यांना सामोरे अमर गायकवाडांना पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि सुंदर अशी बॉलिंगचं प्रदर्शन चाललंय श्रीराम काळेवाडी. जानता राजा क्रिकेट क्लबला गळती नसपुती लागली. मला वाटतंय कॅप्टनने आता 2-4 मिरच्या लिंब घेऊन बॅट्समन वरती वळून टाकावे असं मला वाटावं लागलं. आता लागोपाठ 5-6 विकेट दन चाललेत. जसं काही या ठिकाणी बॉलिंगची प्रॅक्टिस चालली असं पाहायला मिळतं या ग्राउंडवरती. कीपर ऋषिकेश काळे, मूर्ती लहानपण कीर्तिमान. सुंदर असे दिव्यपंचक ऋषीचे नामांकित ओपनर बॅट्समन. न्यू बॅट्सर आहेत सागर डुमे. एकेकाळी डुमेवाडी संघातनं सुंदर अशी बॅटिंगचं प्रदर्शन करायचे सागर. ऑलराऊंडर म्हणून या ठिकाणी संघामध्ये आहेत सागर डुमे. आणि सुंदर असा या ठिकाणी उत्तुंग असा फटका मारलेला आहे. याच्यावरती काय होतं पाहूया. झेल सुटलेला आहे.
पुन्हा एकदा याच्यावरती एक धावेवरती समाधान मला वाटतं सागरला. नितीन आबा सुंदर असं बॉलिंगचं प्रदर्शन करतायत. नितीन जाधवराव स्लो रनवरती बॉलर या ठिकाणी बॅट्समनला चकवतायत. संघाची आपल्या धुरा आपल्या खांद्यावरती दाबून ठेवलेली आहे निखिल बडेकरने. आणि पुन्हा एकदा सुंदर असा गगनचुंबी षटकार. न्यू बॉल. निखिल बडेकर वैयक्तिक एकटेच संघासाठी आपली बाजू दाबून ठेवून संघाच्या धावसंख्येत भर काढत आहेत. त्यांना साथ देण्यासाठी आता सागर ढुमे त्वरित सामना चालू करा. सुंदर असा संयोजकांना विनंती आहे, आता जो बॉल गेलेला आहे तो बॉल पाहायचा आहे. बॉल कुठे गेला आहे बॉल शोधायचा आहे. निखिल बडेकर आपलं सुंदर असं बॅटिंगचं प्रदर्शन दाखवत आहेत या पिचवर. बॉल आलेला आहे तो पुढचा दुसरा बॉल आहे तो रिटर्न द्या सर तुमच्याकडे द्यावा. चला नितीन जाधवराव पुढचा चेंडू टाकतायत. त्यांना सामना करतायत निखिल बडेकर. निखिल टू नितीन, नितीन टू निखिल. सुंदर असा फटका मारलेला आहे परंतु शॉट फसलेला आहे. याच्यावरती काय होतं आणि दोन्ही फिल्डर मध्ये मिसअंडरस्टँडिंग झाल्यामुळे हा कॅच मिस. याच्यावरती 2 धावा पूर्ण. निखिल बडेकर थोडेसे इंजर्ड वाटतायत. या ठिकाणी नामांकित असे कोच राजेंद्र साळुंके सरांचं या ठिकाणी आगमन. त्यांचं या सर्व कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. साहेब तुमच्या सोबत कोण काय ना विजय. त्याचप्रमाणे उदय बोरावके सर हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले. सुंदर असा फटका मारलेला आहे याच्यावरती मिसफिल्डिंग आणि 4 धावा. संघाची धावसंख्या पोहोचली 39. हे षटक संपलेलं आहे. हे काय ते चालू आहे. आउट झाला. मंगेश शेठ भाडळे आपली विचारपूस करतायत राजेंद्र साळुंके सर. परंतु आपण पहिल्या चेंडू मध्ये बाद होऊन पॅव्हलियन मध्ये बसलेला आहात. सर त्वरित सामना चालू करा. भरपूर सामने आहेत. नंतर बॉल आउट वगैरे असलं काही निर्णय होणार नाही. बॅड लाईटचं कुठलंही ऑब्जेक्शन होणार नाही आणि ते चालून पण घेणार नाही आमचा संघ आणि आयोजक पण. त्वरित सामना चालू करा. किती ओव्हर झाल्या. संघाची धावसंख्या 4 षटकानंतर 39. आत्ताच अतिशय सुंदर असं षटक. एका षटकामध्ये 4 विकेट घेतलेले सचिन काळे पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक टाकत आहेत. सुंदर असा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला उत्तुंग असा फटकार. याच्यावरती 4 धावा. सागर डुमे सुंदर अशी बॅटिंग करतायत. नामांकित असे अनुभवी जुने काळचे एक नामांकित ऑलराऊंडर. त्याच पद्धतीने ते आमची कामगिरी या ठिकाणी साध्य करतायत. सचिन काळे, सचिन काळे सुंदर अशी ओव्हर टाकत आहेत सचिन काळे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु चकलेले. डॉट स्वरूपाचा चेंडू. सुंदर असं मार्गदर्शन करतायत नितीन आबा अनुभवी बॉलर. जाधवडी संघाचे अनुभवी बॉलर नितीन आबा मार्गदर्शन करतायत यंग्स बॉलर सचिन साठी. पुढचा चेंडू सचिनचा आणि याच्यावरती सुंदर असा स्ट्रेट ड्राईव्ह आणि सुंदर असा गगनचुंबी षटकार. सागर आणि निखिल संघाची धुरा आपल्या खांद्यावरती चांगल्या पद्धतीने सांभाळतायत. मला वाटतंय सागर आणि निखिल यांना सागरला
संघाच्या मालकांना दृष्ट काढूनच पाठवलेलं दिसतंय, कारण संघासाठी दृष्ट लागली होती. लागोपाठ 4-4 आउट होऊन बाहेर आले होते, परंतु सागरने अतिशय महत्वपूर्ण आता कामगिरी बजावत आहेत. सागर संघाचे धावसंख्येत 6 ने भर. संघाची धावसंख्या 49. पुढचा चेंडू टाकतोय तो सचिन, खेळतोय सागर. पुन्हा एकदा सुंदर असा फटका मारलेला आहे आणि याच्यावरती चौकार. अतिशय सुंदर असा गॅप आणि चौकार. सचिनचं हे षटक महागडं ठरत चाललेलं आहे. संघाची धावसंख्या 4 ने भर आणि संघाची धावसंख्या पोहोचती ती 53. चला पुढचा चेंडू टाकतोय तो सचिन, खेळतोय तो सागर. अतिशय महत्वाची पहिलं षटक अतिशय महत्वपूर्ण टाकलं होतं सचिननं. हॅट्रिक मिळवली होती, परंतु या षटकामध्ये थोडंसं महागडं षटक, थोडीशी त्यांच्या ओव्हरला फटकेबाजी झालेली आहे आणि ते फटकेबाजी करतायत धुमाडी गावची अनमान शान सागर ढुमे. पुन्हा एकदा 2 पावलांचं आणि हा चेंडू वाईड. लाईन अँड लेंथला पूर्णपणे विसरून गेलेत सचिन सागरच्या फटकेबाजीमुळे. 2 पावलांचं स्टेप आउट करतायत ते सागर. सुंदर असं बॅटिंगचं प्रदर्शन सागरच्या द्वारे चालू आहे. सचिन तो सागर आणि पुन्हा एकदा सुंदर असा प्लेड आणि फॉलो थ्रू सचिनचा गुड फॉलो थ्रू. हा डॉट स्वरूपाचा चेंडू. सचिनने पुन्हा एकदा कमबॅक केलेला आहे आपल्या बॉलिंग मध्ये. सागरने त्याचा सन्मान करत प्लेड केलेला. एकही धाव नाही, निर्धाव चेंडू. सागर खेळतोय पुढचा चेंडू. सचिन टू सागर. सुंदर असा फटका मारलेला आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि याच्यावरती काय होतं पाहूया. सुंदर अशी फिल्डिंग केलेली आहे किशोरने आणि 2 धावावरती समाधान मानावं लागतंय सागरला. हे षटक संपूर्ण, हे षटक पूर्ण. या षटकाच्या नंतर धावसंख्या पोहोचते ती 56. संघाचं 5वं वैयक्तिक पहिलं षटक टाकत आहे योगेश बाप्पू काळे. देवपंच नाही सॉरी क्षमस्व. संघाचं 5वं कोण षटक टाकत आहे हे अजून निश्चित नाही झालेलं. संघासाठी ओपनिंग साठी आलेले आहेत निखिल वडेकर. सुंदर असं या ठिकाणी बॅटिंगचं त्यांनी प्रदर्शन केलंय ना. आपल्या संघाची लाज आबरू ठेवलेली आहे निखिल बडेकरनी. निखिल बडेकर स्वतः वैयक्तिक 30 धावांवरती खेळतायत निखिल बडेकर. ज्या पद्धतीने त्यांचं या ठिकाणी नाव घेतलं जातं त्या पद्धतीने त्यांनी त्यांची खेळी दाखवलेली आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 5वं षटक टाकत आहे किशोर काळे. किशोर काळे काय करतात आपल्या संघासाठी पाहूया. नितीन आबा, सचिन काळे यांनी अतिशय महत्वाच्या कामगिरी या ठिकाणी आपल्या संघासाठी केलेली आहे. तसंच किशोर काळे काय करतात पाहूया. पुढचा चेंडू किशोरचा आणि खेळतोय निखिल. सुंदर असा मारलेला लॉंग ऑनच्या दिशेने फटका आणि याच्यावरती काय होतंय सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि याच्यावरती 2 धावा पूर्ण. किशोर काळे चांगली अशी फटकेबाजी करून चांगलं ताळमेळ, चांगलं संतुलन दोनही बॅट्समन मध्ये आहे. चांगलं कॉल करून एकमेकांना रन घेत आहेत. संघाची धावसंख्या 2 ने भर. पुन्हा एकदा जोराचा फटका मारण्याच्या प्रयत्नात परंतु फुकले निखिल बडेकर अनुभवी बॅट्समन. सुंदर असं बॅटिंगचं प्रदर्शन करतायत निखिल त्यांचं. आणि पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने मारलेला चेंडू. याच्यावरती किती धावा मिळतात पाहूया. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेसाठी आणि रन आउट. सागर ढुमे
चांगल्या पद्धतीने त्यांनी संघ धावसंख्येचा धावफलक हलवला होता. सुंदर अशी बॅटिंगचं प्रदर्शन करत होते सागर डुमे, परंतु धाव बाद झालेले आहेत सागर डुमे. संघाची धावसंख्या पोहोचती या विकेट नंतर 60. संघाची धावसंख्या पोहोचते ती 60. 3 बॉल 3 चेंडू नंतर संघाची धाव 1 रन काढ. दुसरा रन आउट आहे. नाही 2 रन काढले आणि सुंदर असा फिल्डिंग ढाई मारून बॉल अडवला. न्यू बॅट्सर बाबू झेंडे. आता एक धाव सुंदर असं 1 रन काढलाय का आता? हा मयूर झेंडे नाही ना काढला रन. नॉट रन. आत्ताचा रन नाहीये, सॉरी. श्रेयस झेंडे न्यू बॅटर नाही मांडला रन. संघाची धाव संख्या बॉल किती झाले? 4 बॉल. सुंदर असा निर्धावा स्वरूपाचा चेंडू. निखिल वडेकरला काही समजलेलं नाही. ब्लॉक हॉल मध्ये टाकण्याच्या प्रयत्नात आपलं कलाकौशल्य निखिल वडेकरने या ठिकाणी दाखवायला पाहिजे होतं. ज्या शॉट साठी आपण या ठिकाणी प्रसिद्ध आहात, हेलिकॉप्टर शॉट. पुढचा चेंडू खेळतोय तो निखिल आणि सुंदर असा गगनचुंबी षटकार. हा षटकार आहे. संघाची धावसंख्या पोहोचते ती 65. जिंकण्यासाठी 66 धावाची आवश्यकता. आपल्या संघासाठी सुंदर अशी कामगिरी केली निखिल बडेकरनी. एक वेळेस असं वाटत होतं 30 ते 40 रनामध्ये पूर्ण टीम गारद होऊन पॅव्हलियन मध्ये येते काय, परंतु सागर डुमे यांनी पिचवर येऊन संघाची धावसंख्येत वाढ केली आणि निखिलला सपोर्ट करून संघाची धावसंख्या पोहोचवली ती 65. श्रीराम क्रिकेट क्लब संघासाठी जिंकण्यासाठी 66 धावांची आवश्यकता आहे. जांतराजा क्रिकेट क्लबला विनंती आहे आपण लवकरात लवकर फिल्डिंग क्षेत्ररक्षण लावायचंय. त्याचप्रमाणे श्रीराम क्रिकेट क्लबला विनंती आहे आपण या ठिकाणी लवकरात लवकर आपले स्ट्राईकचे बॅट्समन क्रीजवर पाठवायचंय. आत्ताचं समीकरण आहे बघा, 36 बॉलला 66 धावांची आवश्यकता आहे. इथं बसणार आहे का? मी इकडे बसतो मग. सर बघा पड इकडं इथं जमन ना आता. सुंदर असं या ठिकाणी बॉलिंगचं प्रदर्शन केलंय. नामांकित असे जानेमाने अनुभवी बॉलर जुने जाणते जाधवडी संघाचे नितीन आबा उर्फ लाला जाधवराव. आपली अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी त्यांनी केलेली आहे. त्याचप्रमाणे सचिन काळे आपण देखील या ठिकाणी महत्त्वपूर्ण कामगिरी करून धावफलक जागेवर स्थिर ठेवला होता. आपलं संघ मालक आणि संघाचे कॅप्टनच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन आणि तुम्हाला सत्कार करणार आहे मॅच संपल्यानंतर. चला जांतराजा आपणास विनंती आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावायचंय आणि श्रीराम क्रिकेट क्लब आपले दाढवीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवायचंय. हॅलो चला जर थोडासा जरी विलंब झाला तरी पेनल्टीला सामोरं जावं लागणार आहे याची दक्षता घ्या. सहकार्य करायचंय कमिटीला विनंती आहे. सुंदर असं बॅटिंगचं प्रदर्शन झालेलं आहे जांतराजाकडनं. पाहूया आता आपल्या त्या टीम साठी कोण येतोय पहिला गोलंदाज.
जाधववाडी गावचे नामांकित प्रसिद्ध खेळाडू आप्पा, प्रसिद्ध गाडा मालक, नियोजनाचे बादशाह आप्पा वापकर. तुला कोणता आवडतो ड्रायव्हर? अच्युत. शुभम ड्रायव्हर दिवेकर, महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे अतिशय महत्वपूर्ण ड्रायव्हर शुभम ड्रायव्हर दिवेकर यांचे फॅन. हटायचंच नाही. चला जांता राजा त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावायचंय आणि दावेडीचे दोनही फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. सर आपणास विनंती आहे, आपण त्वरित सामना सुरू करायचा आहे. 2 षटक पॉवर प्लेचे असतील, त्यामुळं 2 प्लेयर फक्त बाहेर असतील सर्कलच्या. पॉवर प्ले फोडण्यासाठी ओपनर मध्ये ओपनिंगचं काम करता येते ऋत्विक उर्फ मुन्ना काळे. त्यांना साथ देण्यासाठी आलेले आहेत ते मचिंद्र काळे, अतिशय डिफेंडर असे खेळाडू. संघाची धावसंख्या संघाचे पहिलं षटक टाकतोय प्रदीप सतफळे, जे बॅटिंग मध्ये या ठिकाणी आता कसलंही कलाकौशल्य दाखवू शकलं नाही. ते आता गोलंदाजीमध्ये कलाकौशल्य दाखवण्यासाठी सज्ज. संघाचं वैयक्तिक पहिलं षटक टाकतायत प्रदीप सतफळे. स्ट्राइकला ऋत्विक काळे, सुंदर असं क्षेत्ररक्षण. ऋत्विक काळे नाही, ऋषिकेश काळे. हा मुन्ना टाकतात तुम्ही, बरं ठीक आहे. मुन्ना काळे. ले स्टार्ट. सामना चालू झालेला आहे. पहिला चेंडू प्रदीप तो मुन्ना आणि सुंदर असा प्लेड आणि याच्यावरती एकही धाव नाही, निर्धाव चेंडू. थोडासा हलकासा स्विंग. दिवे पंचक्रोशी मध्ये नामांकित असे बॉलर प्रदीप सतफळे. कटर इन स्विंग आउट स्विंगच्या अतिशय सुंदर प्रकारे बॉल टाकतात. पुढचा चेंडू प्रदीप तो मुन्ना, सुंदर असा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टोलला हा सुंदर असा शॉट आणि त्याच्यावरती त्याच पद्धतीने 4 रन. टॉस. याच्या नंतरचा सामना बघा, चेक करा लवकर. सुंदर असा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका मारलेला ऋत्विक उर्फ मुन्ना काळेने. त्याची पेनल्टी प्रदीपला बसलेली 4 रनांची. वैयक्तिक पहिलं षटक टाकत आहे प्रदीप. 7वरती 2 धावा, मुन्नाला 2 धावा वरती समाधान मानावं लागतंय. प्रदीप सतफळे आपल्या गोलंदाजीमध्ये जरासे फेरबदल करतायत, त्यामुळे मुन्नाला शॉट कलेक्शन सुचत नाहीये. सुंदर असे बॉलिंगचं प्रदर्शन करतोय प्रदीप सतफळे. शिवप्रेमीवाले कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. 94 ग्रुप्स आपणास विनंती, आपण या ठिकाणी यायचंय. पुढचा चेंडू प्रदीपचा खेळतोय तो मुन्ना. सुंदर असं बॅटिंगचं प्रदर्शन करतो मुन्ना. सुंदर असा फाईन लेग मिळवण्याच्या दिशेने हा टोलला चेंडू आणि हा चौकार. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा उठवत आहे ते मुन्ना काळे. मूर्ती लहान पण कीर्ती अतिशय महान. आयोजक संयोजक कमिटी आपणास विनंती आहे, पाण्याचे JR संपलेले आहेत, कृपया पाण्याचं या ठिकाणी. सचिन काळे फोन केलेला आहे, येतोय. ठीक आहे, धन्यवाद. पुढचा चेंडू प्रदीपचा. सुंदर असा मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रदीपने त्याची या ठिकाणी कलाकौशल्य दाखवून मुन्नाला जाळ्यामध्ये पकडलं. झेलबाद
मुन्ना काळे या ठिकाणी सुंदर असं बॅटिंगचं प्रदर्शन करत होते, परंतु प्रदीपने जे जाळं आखलं होतं त्या जाळ्यामध्ये मुन्ना काळे सापडले. त्यांना त्यांची रणनीती समजली नाही आणि ते त्यांचे आक्रमक फलंदाजी करण्याच्या हेतूमध्ये जेलबाद होऊन पॅव्हलियनमध्ये बॅक टू पॅव्हलियन त्यांची जागा भरून काढण्यासाठी बाप्पू काळे कोण येतं कोण 94 ग्रुप्स आपलं 3 वेळा नामूल्य झालं नाही तर तुम्हाला पेनल्टी बसेल. आता लवकरात लवकर नाणेफेकसाठी यायचंय. तुम्ही जरी संयोजक कमिटीमध्ये असताल तरी तुम्हाला हे नियम सारखा राहील. त्वरित या. हे षटक संपलेलं आहे. पुढचं षटक टाकतोय वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक टाकतोय निखिल झेंडे. हे देखील बॅटिंग मध्ये काही प्रदर्शन करू शकले नाही. थोड्याच रनावरती झेलबाद झाले होते, पण आता पुन्हा एकदा बॉल हातात घेतलेला आहे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात. त्यांच्यावर अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी करण्याची जिम्मेदारी आहे. संघ मालकाने त्या दृष्टिकोनातून त्यांना संघामध्ये घेतलेला आहे. 250 पॉईंट खर्च करून घेतलेला आहे आणि सुंदर असा बॉल स्विंग करून किपरच्या हातामध्ये. या ठिकाणी आमच्या प्रतापनाना 11चे आधारस्तंभ ओंकार कटके आयकॉन खेळाडू यांच्या हस्ते या ठिकाणी टॉस होत आहे. 94 ग्रुप शिवप्रेमी परवाडी. चला पुढचा चेंडू निर्धाव चेंडू निखिलचा सुंदर असं बॉलिंग मध्ये आपलं प्रदर्शन करत आहेत निखिल झेंडे. निखिल टू सुंदर असा स्टेप आउट करून मारेल हा उत्तुंग स्ट्रेट आणि हा षटकार गगनचुंबी षटकार. बॅक टू फॉर्म मध्ये आलेत मच्छिंद्र काळे. आपलं क्लबचं प्रदर्शन या ठिकाणी दाखवत आहेत. साबळे फाउंडेशनचे अतिशय नामांकित असे बॅट्समन त्याच पद्धतीने आपलं कामगिरी ते ठिकाणी साबित करतायत. मच्छिंद्र काळे सुंदर असा गगनचुंबी षटकार. 2 पावलांचा स्टेप आउट करून या ठिकाणी मारलेला स्ट्रेट षटकार. या ठिकाणी आता झालेल्या नाणेफेक मध्ये शिवप्रेमी क्रिकेट क्लब परवाडींनी टॉस जिंकलेला आहे. थोड्याच त्वरित आपण आपला निर्णय डिसिजन सांगायचा आहे. शिवप्रेमी परवाडीला विनंती आहे आपलं लवकरात लवकर डिसिजन कळवायचं आहे. पुढचा चेंडू निखिल टू मच्छिंद्रने बॅकफुटवर जाऊन मारण्याचा लॉंग ऑनच्या दिशेने मारण्याच्या प्रयत्नात, परंतु सर्कलच्या आतमध्ये मंगेश भाडळे सुंदर असं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू पुढचा चेंडू टाकतोय तो निखिल खेळतोय तो मच्छिंद्र. सुंदर असा स्टेप आउट करण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा चकलेले. पॉइंटच्या आणि डीप पॉइंटच्या दिशेने मारण्याच्या प्रयत्नात चकलेले. डॉट बॉल आहे डॉट. सुंदर असा पुन्हा एकदा मारलेला पॉइंटच्या आत आणि अतिशय खराब असा फटका. चुकीचं शॉट कलेक्शन आणि त्याचं भरपाई त्यांना करावी लागली. पॅव्हलियन मध्ये परतावं लागलेलं आहे. पॉइंट मध्ये त्यांना पकडलं. सुंदर असा झेल. कोणी पकडला मयूरने ना कोणी पकडला नाही. सुंदर असा कॅच पकडला आहे बंटी. संघाचे मालक त्यांनी आपल्या संघासाठी महत्वपूर्ण असा कॅच झेललेला आहे. कॅच ड्रॉप तर मॅच ड्रॉप हे समीकरण मनात ठेवून त्यांनी संघासाठी महत्वपूर्ण असा कॅच. सनलाइटचा प्रॉब्लेम असताना देखील बंटीने सुंदर असा झेल टिपलेला आणि अतिशय महत्वपूर्ण विकेट काळेवाडी संघाने गमावलेली आहे. सुंदर असं बॅटिंगचं प्रदर्शन करत होते मच्छिंद्र काळे, परंतु काही चुकीच्या शॉट सिलेक्शनमुळे त्यांना आपली स्वतःची विकेट गमावावी लागली. चला संघाची धावसंख्या 2 षटकानंतर 16. 2 षटकानंतर 16. पॉवर प्ले संपलेला आहे. पुढचा बॉलर आहे निलेश झेंडे. न्यू बॅट्समन ऋषिकेश काळे. हा निलेश झेंडे संघाचं
तिसरं वैयक्तिक पहिलं षटक टाकत आहेत. स्ट्राईकवर खेळतायत योगेश बापू काळे. नॉन स्ट्राईकला खेळतायत ऋषिकेश काळे. ऋषिकेश काळे तसे ओपनर बॅट्समन आहेत, परंतु आज त्यांना तिसऱ्या नंबरवरती ट्राय करण्याचा निर्णय घेतला कॅप्टनने त्यांच्या. चला निलेश झेंडे पहिला बॉल हा एक्स्ट्रा स्वरूपाचा टाकलेला आहे, वाईट स्वरूपाचा टाकलेला आहे. स्कोर संघाची धावसंख्या पोहोचली 17. 17 पे किसको खतरा मिलता है देखते हैं. आणि सुंदर असा मारला चेंडू योगेश बाप्पूने आणि याच्यावरती काय होते पाहूया. आणि झेल सुटलेला आणि याच्यावरती सुंदर असा गगनचुंबी षटकार. मंगेश भाडळेने खूप आतोताई प्रयत्न केले होते, परंतु बॉल सीमारेखेच्या बाहेर. गगनचुंबी षटकार योगेश बाप्पूने 17 खतरा पप्पू उर्फ निलेश झेंडेंना दाखवलेला. पुढचा चेंडू निलेश टू बाप्पू. पुन्हा एकदा फुलटा स्वरूपाचा चेंडू मिडॉनच्या दिशेने तोलवलेला आणि याच्यावरती मिसफिल्ड आणि मिसफिल्डचं भुगतान तर भोगावं लागणार आणि त्याची पेनल्टी तर आपल्याला बसणार. आणि 4 धावा. जुनं ते सोनं म्हणतात. माय मिस्टेक. चला पुढचा चेंडू निलेश शेठ टाकत आहेत. त्यांना स्ट्राईक वर खेळता येते किशोर काळे. सुंदर असं बॅटिंगचं प्रदर्शन करतात ते किशोर काळे. सुंदर असा सुंदर असा या ठिकाणी फटका मारला होता, परंतु स्लो रोल मध्ये किशोर काळे फसले आणि या ठिकाणी जेलबाद झाले. मंगेश पप्पू भाडळेने सुंदर असा कॅच टिपलेला. निलेश झेंडे पहिल्या 2 चेंडूवरती असं वाटत होतं आता काय ते एका ओव्हर मध्येच काय मॅच जिंकून देतात काय, परंतु त्यांनी पुन्हा एकदा कमबॅक केला आणि 2 चेंडूवरती लागोपाठ 2 विकेट आपल्या संघासाठी प्राप्त केल्या. पाणी कुणाला पाहिजे होतं, पाणी आलेलं आहे. मंगेश भाडळे हे इंग्लंड काउंटी रिटर्न वरून खेळाडू आलेले आहेत, फॉरेनर फिल्डर. पहिला बॉल ते त्यांना काही समजलं नव्हता, परंतु दुसऱ्या बॉलला त्यांनी अतिशय सुंदर असा झेल टिपलेला. पुढचा चेंडू खेळतायत ते न्यू बॅटर श्रीकांत जाधवराव. सुंदर असा फाईन लेगच्या दिशेने मारलेला चेंडू. याच्यावरती काय होतं बघूया. स्वीप कट मारून याच्यावरती सुंदर असा 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्नही नाही. 2 धावेवरती समाधान मानावं लागतंय ते श्रीकांत महाराज जाधव यांना. अतिशय बॉलिंग मध्ये थोडस खराब प्रदर्शन झालेलं आहे श्रीकांत महाराज आपलं. त्याच पद्धतीने आता आपण बॅटिंग मध्ये आपलं कलाकौशल्य दाखवायचंय. निलेश झेंडे यांचा पुढचा चेंडू खेळतायत ते श्रीकांत आणि फुलटॉस बॉल आणि थोडा वेळ डिसिजन पेंडिंगला आहे. काय होतंय पाहूया. हा बॉल नो आहे की स्लोअर फुलटॉस मुळे बॅट्समन त्यांना काहीच समजत नाहीये. स्लोअर फुलटॉस मुळे आणि ही विकेट. सुंदर असं बॉलिंगचं प्रदर्शन केलंय निलेश झेंडे यांनी. श्रीकांत महाराज निराश होऊन हताश होऊन परत पुन्हा बॅक टू पॅव्हिलियन. त्यांच्या लक्षातच आलं नाहीये स्लो रन फुलटॉस बॉल फाईन लेगच्या दिशेने मारावं की लॉंग ऑनच्या दिशेने मारावं, एक्स्ट्रा लॉंग ऑनच्या दिशेने मारावं. या 3ही शॉटच्या सिलेक्शन या गोंधळामध्ये ते बॉल फुकले आणि क्लीन बोल्ड. नतीजा सामने. नेक्स्ट बॅट्समन ज्या बॅट्समन आताच बॉलिंग मध्ये सुंदर असं प्रदर्शन दाखवलं होतं. लगातार बॅक टू बॅक 4 विकेट्स ज्यांनी 4 विकेट मिळवल्या होत्या ते सचिन काळे.
ज्यांना 180 पॉइंट गमावून काळेवाडी संघाने ऑलराऊंडर म्हणून संघामध्ये त्यांची निवड केलेली आहे ते सचिन काळे. पाहूया आपल्या संघासाठी काय ऑलराऊंडरची कामगिरी करतायत का. बॉलिंग मध्ये तर खूपच असं सुंदर असं कामगिरी त्यांनी केलेली. आता बॅटने काय करतायत ते पाहूया. स्ट्राईकला खेळतायत ते ऋषी काळे. मूर्ती लहान पण कीर्ती अतिशय महान. इंटरनॅशनल खेळाडू सचिन तेंडुलकर मास्टर ब्लास्टर क्रिकेट विश्वाचे देव ते देखील असेच. त्यांची देखील मूर्ती लहान पण कीर्ती अतिशय महान. 100 रनांचे 100 सेंचुरी. पुढचं वैयक्तिक दुसरं संघाचं चौथं. संघाची धावसंख्या 29. सुंदर असा टोललेला पॉइंटच्या दिशेने ऋषी काळेने आणि मिसफिल्ड. सागर डुमेकडनं मिसफिल्ड झालेला आहे आणि त्याचं भुगतान तर भोगावं लागणारच. पेनल्टी तर बसणार. एक धावाची पेनल्टी बसली. अतिशय चोरट्या स्वरूपाची धाव ऋषिकेश काळेने घेतलेली. दोघांमध्ये अतिशय 2 धावा आत्ताच्या. पुढचा चेंडू टाकतोय प्रदीप सतपळे. वैयक्तिक दुसरं षटक टाकत आहे. 2 पावलं स्टेप आउट करतायत परंतु बाउन्सर बॉल त्यावरती चकलेले. एक धावेने धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या पोहोचते ती 32. जिंकण्यासाठी 66 धावांची आवश्यकता. चौथी ओव्हर चालू. 16 बॉलला 34चं समीकरण आहे. चौथी ओव्हर टाकत आहेत. वैयक्तिक दुसरं षटक टाकत आहेत प्रदीप सतपळे. हलकासा असा स्विंग पाहण्यास मिळतो आपल्याला प्रदीप सतपळेकडनं. पुढचा चेंडू टाकतोय प्रदीप. खेळतोय तो सचिन. आपल्या गोलंदाजीमध्ये सुंदर असं प्रदर्शन त्यांनी संघासाठी केलेलं होतं. आता बॅटिंग मध्ये काय करतोय ते पाहायचंय. प्रत्येक वेळेस फिल्डिंग मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने फेरबदल केला जातोय. पाहूया काय पद्धतीने बॉल आणि सुंदर असा कव्हर ड्राईव्ह मारणे आणि परंतु एकच धाव. सुंदर असा कव्हर ड्राईव्ह मारला होता सचिनने परंतु त्याच्यावर एकच धाव समाधान मानावं लागलं सचिनला. प्रदीप सतपळे पुढचा चेंडू टाकतायत. खेळतायत ते ऋषी. सुंदर असं बॉलिंगचं प्रदर्शन प्रदीप सतपळे. सुंदर असा लेटकटचा प्रयत्न आणि सुंदर असा लेटकट करणं. पॉइंट गली पॉइंटच्या दिशेने चौकार. सुंदर असं बॅटिंगचं प्रदर्शन करतोय ऋषी. लेटकट फाईन लेग स्क्वेअर लेग सुंदर असं फटकेबाजी करतात ते ऋषिकेश काळे. प्रदीप सतपळे ताशी 148 न बॉल टाकतात परंतु त्यांच्या त्या बॉलला फक्त हलकीशी अशी बॅटनं कट करून लेट कट करून चौकार प्राप्त केला ऋषिकेश काळेने. चतुराईची अशी बॅटिंगचं प्रदर्शन करतायत ऋषिकेश काळे. पुढचा चेंडू प्रदीपचा खेळतोय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न परंतु बाउन्स शॉर्ट पिच बॉलने त्यांना चकवलेलं आणि बाउन्सरच्या स्वरूपात या ठिकाणी हलकासा असा प्लेड आणि त्याच्यावरती 2 धावा पूर्ण. 2 धावावरती समाधान मानावं लागतंय ऋषिकेश काळेला. पुढचा चेंडू टाकतायत प्रदीप सतपळे. ज्या पद्धतीने ऋषिकेश काळे चतुराईने खेळतायत त्याच पद्धतीने चतुराईने गोलंदाजीचा प्रयत्न करतायत ते प्रदीप सतपळे. पुढचा चेंडू प्रदीपचा खेळतोय तो ऋषी. डॉट स्वरूपाचा बॉल. रनअप मध्ये थोडस मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे त्यामुळं बॉल न टाकण्याचा डिसिजन घेतला प्रदीपनं आणि अगदी बरोबर डिसिजन घेतलेला आहे. जर रनअप चुकला आणि जर शॉर्ट पिच किंवा कसा जरी बॉल पडला तरी त्याची फटकेबाजी बघायला मिळते. पुन्हा एकदा सुंदर असा पॉइंटच्या दिशेने लेट कट करून चतुराईचा खेळ दाखवत आहेत ऋषिकेश काळे आणि चौकार. या 4 ने धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या पोहोचते ती 43. श्रीराम
43 जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये 23 धावांची गरज. 12 बॉल मध्ये 23चं समीकरण. स्ट्राईकला खेळतायत ते सचिन. आज कातोबना त्यांना 90 करूनच आलेले आहेत सचिन काळे. अतिशय फॉर्म मध्ये त्यांचं प्रदर्शन या ठिकाणी चालू आहे. सचिन काळे स्ट्राईक, नॉन स्ट्राईक ऋषिकेश काळे. संघाचं 5वं वैयक्तिक, दुसरं षटक टाकतोय निखिल झेंडे. आणि सुंदर असा फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु चकलेले. आणि हा व्हाईट स्वरूपाचा चेंडू. संघाच्या धावसंख्येत भर. अतिशय सुंदर असं मॅच या ठिकाणी या ग्राउंडवर चालू आहे. रोमांचक मॅच पाहण्यास मिळणार आहे. आणि पुन्हा एकदा सुंदर असा मारलेला उत्तुंग असा गगनचुंबी षटकार. सचिन काळे, आपण या ठिकाणी बक्षिसात पात्र आहे. तुम्हाला संघ मालकाकडनं, कॅप्टन कडनं तुम्हाला 2 वडापाव मॅच संपल्यानंतर. देवाला 90 करून आल्यासारखेच खेळतायत, दृष्ट लागण्यासारखेच खेळतायत सचिन काळे. सुंदर असं ऑलराऊंडरचं प्रदर्शन करतायत. पुढचा चेंडू सचिनला आणि बॅकफुटवर जाऊन पॉइंटच्या दिशेने मारण्याच्या, कव्हरच्या दिशेने मारण्याच्या प्रयत्नात चकलेले. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. पुन्हा एकदा कम बॅक केलेला निखिलने. संघाची धावसंख्या पोहोचते ती 50. 2 पावलाचा स्टेप आउट करून पुन्हा एकदा एबी डिव्हिलियर्स शॉट मारण्याच्या प्रयत्नात चकलेले सचिन. निखिल झेंडेने कमबॅक करून सुंदर असा गुड लेंथला बॉल ठेवून सचिनला चकवलेलं स्टेप आउट करतायत. सफल करून खेळण्याचा प्रयत्न. सुंदर असा गगनचुंबी षटकार. बॅक टू बॅक षटकार. या ओव्हरमध्ये 2 षटकारचं या ठिकाणी फटकेबाजी करताय सचिन. दिला ना. अरे उच्चल किडाक. सुंदर असं या ठिकाणी बॅटिंगचं प्रदर्शन करतोय सचिन. निखिल टू सचिन. पुढचा चेंडू निखिल आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने षटकार. निखिलला काही समजत नाहीये आता कोणत्या पद्धतीने त्याला चेंडू टाकावा. शॉर्ट पिच टाकावा का गुड लेंथला टाकावा. गुड लेंथला बॉल ठेवला तर स्टेप आउट करून मारतोय बॅकफुटला. शॉर्ट पिच टाकला तर बॅकफुटला जाऊन सुंदर असं या ठिकाणी बॅटिंगचं प्रदर्शन करतोय सचिन. सचिनला संध्याकाळी घरी गेल्यावरती 2 लिंब 2 मिरच्या बिबियाने दिष्ट काढावं लागते. सुंदर असं बॅक टू बॅक षटकारचं या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळतंय. निखिल टू सचिन. निखिल टू सचिन. पुन्हा एकदा षटकार. लगातार 3 विकेट आणि लगातार 3 षटकारचं या ठिकाणी कामगिरी केलेले सचिन काळे. सुंदर असं या ठिकाणी बॅटिंगचं प्रदर्शन करून आपल्या संघासाठी विजय प्राप्त करून दिलेला आहे सचिन काळेने. निखिल झेंडे, अतिशय गचाळ असं तुमची ओव्हर या ठिकाणी त्याचं भुगतान तुम्हाला या ठिकाणी पाहावं लागलं. सचिन काळे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी आपण ठरलात. सुंदर असं डोळ्याचं पारणं फेडलं सचिन काळे. सचिन काळे आपलं वैयक्तिक 25 रन आणि वैयक्तिक 4 विकेट्स बॅक टू बॅक. आपला मॅन ऑफ द मॅच मिळत आहे सचिन काळे. सचिन काळे कम अप प्लीज पॅव्हिलियन.